तांदूळ असं धान्य आहे ज्याला कीड लागत नाही, पण कीड लागत नसली तरी त्यामध्ये सोंड्या आणि आळ्या नक्कीच होतात. तेच मला नीट करायचं होतं तांदूळ. पण त्याआधी लेकाने मला इथं काम लावलं होतं, ते म्हणजे त्याची खेळणी भरायचं. घरामध्ये सगळी अशी खेळणी खेळून ना त्याने तशीच ठेवली होती, तीच भर म्हटला. मग काही खेळणी भरायची नादात ना इकडं माझं तूप होतं गॅसवर, तेच करपून गेलं. थोडंसं करपलं, मग कढई उतरून ठेवली. त्यानंतर ना खेळणी भरायला घेतली आणि आता तो मोठा झाला की ही खेळणी ना मला दिसणार पण नाही. म्हणून ना मी आत्ताच आनंद घेत आहे ही खेळणी घरभरणार पाहण्याचा आणि भरून ठेवली. त्यानंतर तांदूळ नीट करायला घेतलं. त्यात ना हे आळ्या अशा इकडं तिकडं पळत होत्या. तांदूळ वगैरे साफ केले. नंतर ना याची ही करामत पहा, डोक्याला टिकल्या लावून आला होता माझ्यासमोर. आता जून महिना चालू झाला आहे, त्यामुळं ना हे असं वातावरण आता होणारच, पाऊस तर येणारच. आहोंची कपडे खूप अस्ताव्यस्त झाली होती, त्यामुळे ना अशी चुटकी वाजून त्यांचे कपडे अशा घड्या मारून ठेवल्या. त्यानंतर ना इकडं ससा लगेच आला टुन्नू टुन्नू उड्या मारत आमचा हा छोटा. आणि माहीत नाही घर बंद असल्यामुळं की कशामुळं, पण सगळ्याच धान्यांमध्ये ना सोंड्यानं आळ्या झालतात. तेच आता नीट करायचं माझं काम चालू होतं.